श्री पुंडलिक विजय ते अध्याय 21. श्री गणेशाय नमः. सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो जी विश्वचालका तुझ नमो जी ब्रह्मंडाय नमो नमो. श्री पुंडलिका सद्गुरुनाथा तुझ निर्गुण निराकार तुझ सगुण साकार तुझ व्यापला चराचर आत्मरूपही तू तुझी वर्णया ख्याती चतुर्वाचा न पुरेती भक्त रक्षणाच्या संकटी धावशी तू तू अपार धरले अवतार त्यास पुंडलिक रूप एक साकार भक्त काज स्तव तव व्यापर करुणाकारा तू तव कृपेचा माहेर म्हणून ग्रंथ रचला समोर विसलिवून मजवर वरद हस्ते ठेविला तू आता एकूण 21व्या अध्यायी कथा सांगतो का सर्वथा तव आश्रय आल्या अतिथा वर्णितो पहा गाडगे महाराज संत तुकडोजी राष्ट्रसंत येत होते पागोरेगाव प्रत कीर्तन प्रभजनाशी हरिबाबा कोटचे नाथबाबा अंतरूंचे परशुराम बाबा बोरगावचे गीतापा दर्शन नाना महाराज तरुणकर दत्त महाराज मुंगडेकर गणोरे महाराज पुणेकर दर्शनाचे होते पातले पहा विस्तारी महाराज तसे चिंदे महाराज आणि पहा बद्री महाराज दर्शनाचे येत होते गोदावरी माता साकुलीची विदेही अनुसया पारसिंग्याची श्री पुंडलिक देव दर्शनासाठी झाले अनन्य नारायण महाराज केडीविडेचे मन्या बाबा कुंभारगावचे बालयोगी शंकर यवतमाळचे दर्शन बाबाचे घेतीपा रामचंद्र महाराज वजेगावचे मधू बाबा माजरी मासांचे परमहंस गोगले रामगावचे कृपाकीत देवाचे असती गंगाधर बाबा रामतीर्थ अरुण बाबा नागपूरचे दर्शन करण्या देवाचे पुंडलिक नगरात येथील कलावतीबाई कुटाशाची दुर्गामाता झाडगावची श्री पुंडलिक देव कृपाकीत साची होती अनेक विदेश परमहंस संत श्री देवाच्या दर्शनाचे येत श्री पुंडलिक देव होते शोभत तया माझी बाबू महाराज राहत असे गुलाबा बाबा टाकरखेडचे गजानन महाराज मुंबईचे दर्शन देवाचे घेती विधेय अनंत महाराज अकोल्याचे पितांबर बाबा पातूरचे संत सखू राजाकिनी गावाचे यात्रा सोहळ्यात राहती तो बाबा टाकळ घाटचे रावभाऊ गुरुजी आणि जे अच्युतम महाराज कोंढणेपूरचे दर्शन होता पातले तसेच श्री देवाचा प्रवास झाला कसारा पुन्हा पागास जळगाव भुसावळ नाशिकवास केला होता बाबाने पारडा शिंगावर खेड मोजरी येथे देवाची येर झाली शिराळा पुसदा मधापुरी पांढरी येथे केला प्रवास वर्धा अमरावती यवतमाळ लोणवडा शिर्डी जानेफळ बग्गी धामणगाव मोगरा सकळच फिरले ग्रामातून विवाह मांडवा दातडी चंडिकापूर माऊली धांडे तरणोडी सारोडी काटपुल गोकुळ गोंडगाव अरणे आयता चांदूर येथे दर्शन सोहळा झाला राजनाथ दिघी चंद्रपूर अल्लीपूर अकोला पातूर वाशिम मालेगाव मगरुपीड येथे प्रवास झाला बाबाचा काटा दिग्रस पुलगाव अंजनी बुलढाणा बाबुळगाव चिखली मेकर वाडेगाव येथे प्रवास देवाचा झाला बहुर दाभा वहा गोनापूर हातुर्णा कुही भिवापूर कळंबलोणी हिरपूर शिवणीस केला प्रवास देवाने पांढरकवडा तरोडा कानगाव खराडा खरवाडी देवगाव रामटेक कुटासा झाडगाव वहा सांगवीस प्रवास केला कर्जगाव शिरसगाव वाटोडा शुक्लेश्वर कारंजा बहिरम उंबरडा बाजार नांदगाव कानगाव मुंडासा कडमेश्वर येथे प्रवास केला श्रीदेवाने पुसद सवना मेहा शिरापूर वागदा उंबरा शिरोडा कोल्हापूर शिवनी मोगा जीवनापूर चांदूर बाजार येथे केला प्रवास नांदेड कवठा नाचणगाव विवरा शेंदूरजना राळेगाव सायखेड वहाडा नांदगाव बेलोरा येथे केला प्रवास देवान तड वेळ ठाणा दानापूर वज्रेश्वरी भिवडी गणेशपूर मुंबई भोपाळ गोंदिया अचलपूर चिखलदरा येथे केला प्रवास पथरड पवनी सेवाग्राम हिवरा कारंजा खामगाव भांडुजी कडची अंजनगाव येथे प्रवास झाला नांदुरा गडचिरोली दर्यापूर वडनेर नागपूर लाकांदूर बावनगिरा कोट शेलू बाजार कवठा येथे प्रवास झाला चारबट्टी
वाकडे अर्जुन प्रवास देवाने गावागावातून दर्शन सोहळा नगरातूनच झाला संपन्न. देवाचा एक दापा राधाकृष्ण बुवाने प्रश्न देवाशी केला होता अज्ञपणे. का फिरता बा गावागावाने एके ठिकाणी का न बसता. तव देव म्हणे राधाकृष्णाला, रानोराणी का बा फिरला. भक्तजन उद्धारायला फिरावे लागते ना रे. असो देवाची अशी महिमा, देवाची जाणे कर्म धर्म, देवाची जाणे देवाची गरिमा, जीवाची काय मात. असो आता श्रीपुंडलिक देवाचे अनुभव कथले साचे. भक्त हृदय तरीचे ते अनुभव बोल. दिघी गाव चांदूर रेल्वे तालुक्यात पाहते अमरावती जिल्ह्यात. तेथे तानाबाई होती राहत. तारीख घेतली तिने देवाची, तेथून कार्यक्रम आटपून येत होते बैल जुंपून दमनीनं. तेथे मालखेड रेल्वे स्टेशन येण्यास गोरेगावाशी जून जुलै तो महिना. पाऊस आला दन्नाना, त्यामुळे बैल पाऊल टाकेना. दमनी चाले हळूहळू. दिघेवरून मालखेड स्टेशन 8 किलोमीटर दूर जाणं. बैलगाडीचा रस्ता पावसाने होता भिजला. इकडे रेल्वे आली स्थानकावर. देवाची दमनी किलोमीटर दूर. परी भक्ता काही आले समोर, विनंती केली स्टेशन मास्तरला. भक्त म्हणते स्टेशन मास्तरला, गाडी थांबा 10 मिनिटं. पुंडलिक देवा आहे रस्त्याला येत आहे लवकरी. स्टेशन मास्तर होता भक्त, त्याने गाडला सांगितले वृत्त. गाडी थांबा 10 मिनिटं, महात्मा येत आहे की. गाडीने गोष्ट नाही मानली. गाडीला हिरवी झेंडी दिली. पहा पुढे गाडी चालली. थांबली सिग्नल जवळ. पुढे गाडी काही चालेना. ड्रायव्हर करे प्रयत्न नाना. थकून अगंती झाला रेल्वे ड्रायव्हर. पहा 10 मिनिटं झाल्यावर पुंडलिक देव आले स्टेशनावर आणि रेल्वेत पाय टाकल्यावर रेल्वे चालू लागली. हा पाहून चमत्कार चकित झाला ड्रायव्हर. गाडीसहित सर्व पॅसेंजर आश्चर्यचकित झाले. तव सर्व म्हणती ही लीला पुंडलिक देवाने दाखवली. डोळा आत्मशक्ती पुढे विज्ञान की कला कशी बा चालेल. देवशक्ती सर्व समर्थ तीच चालावे जगत सूत्र. भौतिक तंत्रशक्तीचे मंत्र ही व्यर्थ करी. भौतिक विज्ञान शक्ती तर दैवी आत्मशक्ती उच्चतर. भौतिक विज्ञानाचे जीवन व्यवहार सुगम होती. परिदैवी आत्मशक्ती मूलभूत सर्व शक्तीचा उगमस्तोत. आत्मशक्तीने मानव जीवनात ब्रह्मानंद होईल. मग रेल्वे येता बडनेर स्टेशनला. गाडीने रेल्वे थांबविली तासभर. मग दर्शन करती गाड ड्रायव्हर पॅसेंजर सहित पुंडलिक देवाचे. पुंडलिकाचा करता जय जयकार म्हणती. पुंडलिक देव आहे थोर, आपण जीव अज्ञ पमार तयाशी नाही ओळखले. पुंडलिकराव गावंडे माजरखेडचे दानापूरचे ते साक्षीदार या घटनेचे. त्यांनीच सत्यपण या प्रसंगाचे केले आम्हाजवळ. पहा मुलगा बनारसे आजीबाईचा त्यास त्रास होता अल्सरचा. इंग्लंडमध्ये लंडनला त्याचा होता निवास. त्याची पत्नी विदर्भाची अमरावती जिल्ह्याची गणुजी येथे. गुल्हानेची मुलगी धर्मशील आली गोरेगावी. तिने पुंडलिक देवाचे दर्शन घेतले. तिथं देवाचे स्नानाचे घेतले शिशी भरून. तिने तेच पाणी लंडनला घेऊन भक्तिभाव दिले पतीला. तव तिच्या पतीचा अल्सर नष्ट झाला साचार. डॉक्टर लंडनला आश्चर्य करे फार. विश्लेषण करे पाण्याचे. परीत ते पाणी पुंडलिक देवा आंघोळीचे. त्यात काय मिळाले साचे घटक मिळाले साबणाचे फक्त त्या पाण्यात. तो डॉक्टर पहा लंडनचा आश्चर्यचकित झाला साचा. म्हणे संत महात्म्याचा आहे मोठा चमत्कार. पहा अकोला जिल्हा मंगरुळनाथ नगरात रत्नपारखी कुटुंब राहत. त्याचा अनुभव अघटित काय कथय पा. रत्नपारखी दिलीपराव रामकृष्ण, त्यांची आई छबुताई दमाने रुग्ण. उपचार केले परिगुण नव्हता काही. तिशी घडला दृष्टांत. पुंडलिक देव गेले तिच्या स्वप्नात दिसले एका शेतात. पण एकांती बाई गेली दर्शनाला. तव देव म्हणे काय पाहिजे तुला. ती म्हणे बसवा माझ्या दम्याला जो अति त्रासदायक. पुंडलिक देव म्हणे दमा तुझा बसला तेव्हा बाई जागा आला. तव खरेच आले अनुभवात. दमा बसला जगताच तेव्हा रत्नपारखे कुटुंबानं अन्नदान केले. आनंदाने ती श्रीदेवाच्या पूजावंदन भक्ती त्याची वाढली. देव गेले त्याच्या सदनात अत्यानंद झाला. सकल दारिद्र्य जाऊनी सुखसमाधान श्रद्धेने पावले. शांताबाई वासोडे लोहाची भक्त देवाची साची. मनी इच्छा करी दर्शनाची नागपुरात नागरूपात. तव सकाळी जागा आले तेच देव दिसले तिला.
पायरीवर छान सुंदर फणीवर म्हणे देवा पुंडलिका धन्य तू का कामरेड गोमाशी अकोल्याचे गृहस्थ नास्तिक मतात अनुभव देऊन देवाने त्याचे केले परिवर्तन. देव अकोल्यात आग्रेकडे आले तव शेजारी त्या गोमाशाकडे गेले तव खाण्याशी मागितले. गोमाशी कुटुंबाचे देव उतरंडी जवळ जाऊन म्हणे दे पापड काढून. तव नेमका डबा धरून काढले पापड देवाने. तेव्हा सर्व चकित झाले म्हणते देवाचे कैसे ओळखले. देवाचे साक्षात भले कडो आले गोमाशेला. तेव्हापासून गोमाशे नास्तिक झाले श्रद्धेने आस्तिक. देव अस्तित्वाचा पुरावा देख पाहिला त्यांनी प्रत्यक्ष. पहा श्रीकृष्ण गणेश गुरुजी जो वास्तविकर मूर्तिजापूरचा त्याचा अनुभव साचा एक ऐसा भाविक हो. गणेशे गेले दरबारात देवदर्शन केले निवांत. तव पुंडलिक देव बोलले साच संतोष आहे ना रे. गणेशाला शब्द नाही कळला तव देव म्हणे संतोष होता तुला. 3 महिन्याचे मुलगा झाला. नाव ठेवले संतोष. त्या मुलाचे अंडोक्षावर गाठ होती दुर्धर. ऑपरेशन सागती डॉक्टर. परिदेवावर श्रद्धा त्याची. पहा 5व्या वाढदिवसाशी स्नान घातले दरबारी मुलाशी. तव गाठ जिरली आपशी. विस्मय बहु वाटला. तेव्हापासून गणेश कुटुंबाची देवावर श्रद्धा साची. बसली पहा मनोभावाची अविचल. श्री प्रभू पुंडलिक उपासना पाठीशी नित्य वाचती नेहमीशी. भक्तिभावे सोमवारी व्रताशी आचरे देख. पहा विश्वनाथ मुळे भक्त देवाचे भले. त्याचा पुत्र प्राध्यापक दीपक मुळे औरंगाबाद विद्यापीठात त्यास होती पोटाची बिमारी. डॉक्टर सांगे ऑपरेशन भारी म्हणून आला पुंडलिका दरबारी. पिताश्री भेटीस त्याचे पिता विश्वनाथ. त्याचा पुंडलिक देवावर भाव त्याचा असे नित्य ठाव. पुंडलिक नगरी दीपकने घेतले देव पुंडलिकाचे दर्शन. तव देव म्हणे काम तुझे झाले न. दीपकने मानिले देवाचे वचन. अंतकरणापासून पहा अतूट श्रद्धा बलवान. ऑपरेशन नाही राहिले काम. बिमारी गेली बसून देवाच्या शब्दाने. पाठक भानुदास मुरलीधर वरुड शेंदूरजनाचे वास्तेकर. त्यांनी सेवाव्रत जीवनभर. श्री पुंडलिक देवाचे चालविले गोरेगावी असता. देव पुंडलिक ते सेवकरी होते पाठक. स्टोव्ह पेटविता पहा देख पाठक बहु भाजले. परी देवाची अगम्य लीला देवाने वाचवले पाठकाला. ते पाठक आहे सेवेला अजूनही. वामनराव मोतीराम कुकडकाळ गोरेगावचे वास्तेकर. नित्य दरबारी येरझार नाभिक सेवा आचारी. मुसा पाटील गाजीपूरचे मुसलमान होते जातीनं. परिभक्त देवाचे श्रद्धावान. पार्वताबाई धामोरे कुरणकेची भक्त देवाची जिव्हाळ्याची. परिस्थिती गरिबीची प्रेमवतीनं भरपूर. तिचा मुलगा नामदेव लागून देव गेले धावून. वाचले खुनाचा हल्ल्यातून भक्तकाराने. पारडीचे धनसिंग जाट काबाईचे भाविका अभिट. असे किती एक विषय भक्त देवाचे. चंदू उत्तमराव थुकेकर त्याची काय खादी भंडार. पहा गांधी मार्गावर अकोल्याशी दुकानाची जागा महसुलाची मिळावी. त्या कृपा देवाची म्हणून भक्ती मनोभावाची बसली. त्याच्या देवावर अर्ज होते अनेकांचे पण पाठबळ त्यांना पैशाचे. परिचंदू तुकेकराचे समर्थ पुंडलिक देव दरबारी आले तुकेकर. देवाशी विचारती जोडून कर. देव बोले त्यावर जागा तिला दिली तुला बा. त्या जागेवर थाटले दुकान. देव गेले त्या अगत्यास. जागेस लागता श्रीहरिचरण. दुकान पहा वाढले. पहा अनंतराव आंबेकराचा अनुभव एकसाचा. भक्तासाठी देव धावला त्याच दाखला. 1000 मठ मूर्तीच्या पुरास. दिनांक 1 मार्च 1978 साली. गोरज मुहूर्तावर लग्न सुरेखाचे होते खास. त्याच्या धाकट्या बहिणीचे. 1 मार्च 1978 देव गेले होते शेगावला. 101
पुण्यतिथी उत्साहाला संत गजाननाच्या की देव सकाळी आले, मृत्यूपुरी परत तो गेले, विवाह मंडपात अंतरावासी झाला हर्षभौत, म्हणे देवा धन्य झालो, म्हणे देवा आले अघटित म्हणून आनंद झाला कुटुंबात, वदन पूजना नादी करून थाट भोजनाचे पहा वाढले, देवाचे आटोपल्यावर भोजन देवाचे उष्टीत दिले भंडाऱ्यात मिळून, मग लग्न वराड्यात पंक्ती भोजन घातले अत्यानंदी, तो काय नवल घडले पाचशेच्या स्वयंपाक असहस्त जेवले, मनी आश्चर्य वाटले आंबेकरांना, मन नयने अंदाज आनंद अश्रू लोटले, म्हणे देवा तू मज धन्य केले, अन्यथा असते फजित पावले माझे जीवन, आंबेकराच्या जावई आणि बहीण तेही पावले सुख समाधान, देवाचे आशीर्वादाने जीवनी श्रोते हो, पंढरीदास खडेकर लोहीचे होते वास्तवे, त्यांनी मुसाजीचे चारित्र्य सुंदर लिहिले श्री पुंडलिक कृपेने, गोविंदबा लोहीचे भक्त होते महादेवाचे, पुढे शिवकृपेत देव पुंडलिकाचे झाले उपासक, त्यांना म्हणे एकदा देव तू बंगडी घरी लाव, विना वाद्यन करून भक्ती भाव ठेव मम पायी, पांडुरंगाच्या मूर्ती पानविण्यास बसविली पुंडलिक कृपे खास, अन्नदानादी कार्यक्रमात चैतन्य देव म्हणाले त्याशी तू जीव मम अंशी सगुण, धरुणी भक्ती त्यागी कल्पनारूपी, डी पांडे अकोल्याचे पती पत्नी भक्त देवाचे म्हणून नित्य नेमाने ते झाले उपासक, जनाबाई गोयडाम अकोल्याची भक्त प्रेमळ देवाची येत असे नित्यनेमाची देवाचे दर्शन, बीके गावंडे वडनेरचे देवाचे भक्त साचे नित्य नेमे देवाचे करते चिंतन, रामेश्वर गोपाळ पंडित राहणे दारवा यवतमाळ जिल्ह्याचे त्यांचे सर्व कुटुंब भक्तिसुख प्रभू पुंडलिकाचे, गाव सुंदर गोकुळचं वाटे पुवर मूर्तीच्या पूर्व शोभे मथुरा नगर, पुंडलिक देवाचे तव देव गोरेगावहून आले तव मूर्तीच्या पुरी जाण, तव शोकाकुळ झाली गोरेगाव जाण, सकल नर नारी ऐसे गोरेगावचे भक्तजन, जे पुंडलिक देवाचे जनन्य देवा वाचून जीवन म्हणते नाही आम्हा असो ऐसे किती सांगावे जाण, जे पुंडलिक देवाचे करती भजन रात्रंदिन चिंतन, श्री देवाचे किती कोणाचे घ्यावे नाव, त्याचा अंत न ठाव, देव पुंडलिकावरी भाव अनेकांचा, करीमभाई सांगडूचे किसनराव पाचूरकर लेहेगावचे, प्रभू नाईका 10 तोंडाचे भक्त देवाचे प्रेमळ, भेंडी महालाचे शेषराव देशमुख, दर्यापूरचे वकील वसंत देशमुख, नागलकर आदी देख भक्त देवाचे, रामचंद्र धांडे माऊलीचे पुत्र प्राध्यापक रमेशे निष्ठेचे, दर्शन घेती श्री देवाचे वारंवार, दर्यापूरचे पांडुरंग होले, जमादारी पासून सकल निरीक्षण बनले, हे सर्व श्री पुंडलिक कृपा कबडे सांगते ते कडकडून, पहा अजाबराव सरदार देवाचे भक्ते साचर, तो एकदा करुणीच्या नमस्कार बसला देवाजवळी, देवास म्हणे देवा पुंडलिकराना माझ्याकडे कृपा दृष्टी पहाना, तव देव म्हणे तू उना भाग्याचा रे, तव अजाबराव म्हणे देवरा तू ही जगत दृष्टी तुझी माया, तुझा आधार या जगताचा रे, तूच करता करवित सर्व जीवाचा विधाता, भाग्याचाही देता घेता तू सर्वस्वर, भाग्याची जरी मी उना तरी भाग्यदाता तू सगुण, मज नको ठेवू केविल वाना अभाग्य परी, तव त्यास म्हणे पुंडलिकराना जा तू दुर्गादेवीच्या दर्शन करून येता भक्तराना, देव म्हणे तुझे झाले काम पहा अजाबराव, तेव्हापासून देवावर रचतो कवन आणि गातो पहा भजन आनंदाने, कोंढाड्या गावीची मागीन तिशी नव्हते दूध दान, तिने श्री बाबाचे करता दूधपान, दूध निर्माण झाले, मरत्या बाळा वाचविले भक्तभाव मानिले, अंतर ऐसे दाविले लीला स्वरूप, दानापुरी भिकाजी पाटलाशी देऊनी पुत्र रत्नाशी तोषविले, तयाशी लावणी कुलदीप, तशीच एक वैद्यकन्या पिडली बिमारीने कुन्या,
तर इंजेक्शन देऊन त्या शशाने गुण न हे श्री पुंडलिक प्रभूचे घेता दर्शन तिचा रोग झाला निवारण श्री प्रभू कृपेचे कारण श्रोते हो पुंडलिक देवाचा चमत्कार त्यांनी बसविला कॅन्सल भक्त मारुतीचा दुर्धर रोग बसविला कुरणखेडचा काशीनाथ होता पुंडलिक प्रभूचा सेवक निष्ठा त्याची बारीक होती देवावरी पुंडलिक देव असता गाजीपुरी काटेपूर्णाचा आला पूर भारी तव देव म्हणे चला पहिलं तरी जाऊ गोरेगावास काशीनाथाचा पटला विचार कैसे जावे पहिलं तरी दुथडी भरला पूर देवास घेऊन परी त्यास विश्वास देवावर तयाने केला निर्धार देवास बसून पाठीवर पहिलं थडी निघाला देवभक्त पुरात दोन्ही थंडी लोकांचा अंगात नका म्हणती जाऊ पुरात अशा अवेळी परी देवाने हट्ट धरला तर सेवकाने पुरामध्ये निघाला सेवक काशीनाथ तो काय आश्चर्य घडले कमरेपर्यंत पाणी चढले परी देव कोरडे राहिले महापुरातून पहिलं थडीस येता देव उच्च ओढून जनसमुदाय जय जयकार करे गाव सारे आनंदले धन्य म्हणती धन्य धन्य लीला पुंडलिकाने दाविली डोळा सद्गुरू लीला सोडा पाहता उद्गारले पहाया काशीनाथावर देवाने ठेवला वरद कर विदेही झाला भक्तावर पुढे समाधिस्थ झाला एके दिनी पुंडलिक देव खंडून नंदन काशीनाथाच्या पाठीवर बसले म्हणाले चला चला रेल्वे रुळावरून फिरायला तो चालता असता रुळावरून मेल आली धडधडून तुम्ही पायात पाय घालून पाडीला काशीनाथ ते धवा काशीनाथ चिंचाळला म्हणे देवाचा देह चिरडला आणि मूर्छित पडला त्यावेळी नंतर निघून गेले आणि त्याची मूर्छना हरवली तो पाहता जागा भली होती दुसरीच श्रीदेव होता तयाजवळी कृपेची धरुणी सावली बोलले तया वेळी कैसा हे चमत्कार काशीनाथची घेऊन परीक्षा श्रीदेवाने दिली त्यास दीक्षा जीवनमुक्त भाग्यविशेष केला विदेही तो बुधा कवठ्याचे श्रीभक्त पुंडलिक देवाचे सरळ शुद्ध मनाचे जाणू चोखोबाचे की एके दिनी तयाच्या शेतात चोर गेले चोरी करण्यास बुधाजी होते गोरेगावस श्रीदेवाच्या सेवेत तो काय चमत्कार घडला चोराने बुवा दिसला शेकोटीस होता बसला काट्या जाळीत वाट पाहती चोर म्हणती न उठे हा पुरुष धीर म्हणून ती घर कंटाळून ते घरी जाऊन झोपले सकाळी मुख मर्जन केले शोध घेता काढले बुधा आहे गोरेगावी ऐशी पुंडलिक देवाची अंतव्यक्य लीला तयाशी राखले शेतात निज भक्ताला काजला धावले भला कधीही चिखलीचा एकनाथ पुंडलिक देवाचा भक्त एक राहत होता शेतात खड्याचा राखवला तो एके दिवशी रात्री असता घराशी भूतांनी धरले तयाशी जे होते 4 जण एकनाथ म्हणे धाव पुंडलिका तुझं विन नाही रक्षता येईल भक्त तारका तत्वरी झड कर तेथे पुंडलिक देव प्रगटले भूतास हकले जवळ जाऊन कुरळले एकनाथ एकदा पुंडलिक देव असता कवठ्यात गेले सोमनाथ मंदिरास तिथे भक्त मारुतीचं नागदर्शन करविले पहा मारुतीच्या मांडीवर पुंडलिक देव बसले सुंदर म्हणे पहा पंचफडीवर मारुत्या घाबरू नको रे तो पंचफडीचा महाभयंकर पंचनन दिसला धरणीधर पाहता मारुती कापे थरथर म्हणे देवा देवा तव अदृश्य झाले पंचनन श्रीदेव दिसले करता दुग्धपान भक्त मारुतीचे हरखिले पण देवाशी पाहता असोशील वाडीच्या फकीर महारोगी जर्जर त्याचा सरला प्रारब्धभार पुंडलिक देव कृपेने महादेवराव निचड दत्तात्रयाचे भक्त प्रेमळ दर पौर्णिमेशी निच्चड जात होता माहुरा
त्या देवाने दिला दृष्टांत मी गोरेगाव संप्रात. तेव्हापासून ते गोरेगाव प्रांत येत होते दर्शना. शास्त्रीजी भारताचे पंतप्रधान असता. सोमवारी राष्ट्रीय उपवास केला. सोमवार धरावा लागतो भारता. श्री पुंडलिक देव बोलले तत्पूर्वी पहा 1966 साली बच्चू शेठ नागपुरीचे दर्शनास आले होते देवाचे. त्यांना देव बोलतीसाचे भारताने करावा सोमवार. पहा देव कसा सूत्रधार. राष्ट्रीय उपवास सोमवार भारताने खरेच केला अनिवार्य. बहुदिवस पर्यंत मधुकर गजानन इंगोले एकदा श्रीचे दर्शनास आले. काम त्याचे संपन्न झाले. कृपा बडे थोर ऐशे श्री पुंडलिक देवाचे चमत्कार त्यांनी वर्णवेना पार. भक्तालागी अवतार श्री पुंडलिकाचा. शालिनी ताई धांडेला रक्तस्रावाचा रोग होता जडला. तो देवाने बसवले गोरेगावास तीर्थ पाण्याने. पहा इंदुबाई देशमुख सासूरवासीन दर्यापूरचे देख परी. रामतीर्थ माहेर सुख होते तिचे की एकदा दर्यापूरने रामतीर्थ जात होती बैलगाडीने. तव तिची दमनी चोराने अडवले खोल वाटीत. चोराने दागिने मागितले तिने काढून दिले. परी अब्रू रक्षण पाळथिनले तिने पुंडलिक देवास. ती भक्त होती प्रभू पुंडलिकाचे म्हणे देवा रक्षण करे मम अब्रूची. वेळ आहे ही महासंकटाची रक्षी न मम. तव पहाच्या काय चमत्कार झाला. चोराला चिप साहेब दिसला घोड्यावर. मग सोरावरा पडले चोर. साहेब पातला दमनीशी म्हणे भिवू नको बाई. मी समर्थ असरा डर नाही. गावाच्या सीमेपर्यंत मी येई करतो तुमची सोबत. तव गाव सीमेपर्यंत येता साहेब अदृश्य झाला तत्वता. बाई आश्चर्य करता आली मातृगृही. पुंडलिक देव धावला संकटाचा अशी ग्वाही तिचे मन होते देत. म्हणून ती आली गोरेगावात देवाचे दर्शनात. तव देव म्हणती इंदुबाई घोड्या आलं होतं की नाही. परी घरी आमाशी पाही चला नाही म्हटले बा. तो बाईने मन आले गैवरून. ती रडे धाय मोकळून म्हणे देवा तू सत्य जाण त्रिलोकी. पहा हा माझ्या हातून नाही घडली तव सेवा जाण. परी तू संकटी धावून बिद्र आपुले रक्षिले. पहा एकदा पुंडलिक देव म्हणे सेवकाला राष्ट्रपती काय रे बोलिला. सेवक पाटकन जाणे त्या वचनाला बसला. मग उगाशी दरबारात होते भक्तजन. ते देवास पुसती आनंदानं. राष्ट्रपतीचे काम वाचन सांगा देवा आमाशी. तव तितक्यात आला एक जण. त्यास देव म्हणे काय राष्ट्रपतीचे वचन. त्यानेच करिता प्रतिपादन आश्चर्यचकित सर्व झाले. तो म्हणे राष्ट्रपती राधाकृष्ण जवळ गेले होते परदेशी जाण. तव त्यांना एका परदेशी विद्वानाने प्रश्न विचारला. ईश्वर कोण तुमचा. उद्गारले होते राष्ट्रपतीने त्रिगुणातील जो मायापती तोच ईश्वर आमचा या जगती. गीता भगवतानुसार ऐकून त्या सद्गुरूचे वचन. श्री पुंडलिक देवाचे झाले समाधान. श्रोते भगती आश्चर्याने बाबा सर्वज्ञ म्हणून. पहा या अध्यायात अनेक संत पुंडलिक देवाचे कृपाकीत येत होते. श्री देवाप्रत दर्शनासाठी जे वर्णिले तसेच देवाच्या तारखा गावोगावी लागल्या होत्या. तेथील दर्शन सोहळ्याचा सुका पहा येथे वर्णिले. तसेच देवाचे चमत्कार भक्तासाठीचा साचार केले होते अनिवार्य तोही पहा वर्णिले. पहा देवाचा चमत्कार गाता नच म्हणावी भागड कथा. देव सर्व समर्थ असता काय न करी. श्री पुंडलिक देवाचा चमत्कार भक्ताचा करण्या उद्धार. जगसन्मार्गी लावण्यासमोरच कलियुगी झाला. जितके तारे असती गगन. देवाच्या लीला असंख्य नाना. लिहिल्या कागद पुरेना. पहा धरतीचा देवाने प्रत्येक अवताराचं कार्य केले अघटित. पुराण बायबलात आहे त्याचे आहे ते पहा दाखले. जवतव धर्म लागलाही सदाचार जाय लोपुनी. जनवर्तनी अज्ञानपणी अवतार येई भूवर. तव धर्मश्रद्धा नासती ईश्वराची जन मानती. शिंगेसे जाई भोग प्रवृत्ती. अधर्म वाढे लोकात. पहा कामक्रोधाचे आवृत्ती. धर्मनीती सोडून वर्तती. सदाचार ज्ञानाच्या ज्योती मंद होये. तव ईश्वर पुरुष भूलोकी येती विशेष.
दिव्य कार्याचे अमिष दाविती दाविती लोक तयाचे अंतर्वाक्य कार्यावरून दिव्यत्वकडे जाणं लागुनी मग देव आहे या प्रचलितून धर्ममार्ग रिगती मग श्रद्धा वाढे मानवात भाव जाणे जीवनात भाव जाणता पूर्ण निर्माण होई मानवाचे जसा भाव तसा मन मनाप्रमाणे जीवन सतभावाचे जागरण न जीवन जागे मानवाचे सतप्रवृत्तीचा जागती मानवास दैवी संस्कृती दैवी संस्कृतीने दैवी प्रकृती होई पा जागृत दैवी प्रकृती पुरुष देवास जाई मिळून विशेष अशेष जीवनी भोग प्रवृत्तीस सोस जिरून जाई हिचा आहे मोक्ष प्रवृत्ती लोकी जाणण्या ती संवृत्ती अवतार दैवी कार्ये वर्ती या भूलोकात दैवी लीला पुंडलिकाची सागरात घागरसाची वर्णिली प्रचितीची भक्त भावानुसार इथं श्री भगवान पुंडलिक बाबा जीवन दर्शन श्री पुंडलिकानुसार बाबा धांडे निमित्त करून श्री सद्गुरू पुंडलिक बाबा घेती लिहून 21व्या अध्याय गोड इथं सद्गुरू पुंडलिका अर्पणमस्तु. ओम शांती शांती शांती.